मुंबईची बोलीभाषा हिंदी मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानं आता वाद निर्माण होतोय। शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांना हिंदीचा पुळका आल्याचंही बोललं जात आहे। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचं सुद्धा प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याला समर्थन मिळालेलं होतं। इंग्रजी चालते मग हिंदीचा द्वेष का, असा प्रतिप्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला। तर प्रताप सरनाईक बोलतायत त्या चुकीचं काय, चंद्रकांत पाटील यांनी असं वक्तव्य केलं। अभी उस वक्त कृपाशंकर जी मेरे नेता थे। जब भी मैं विद्यार्थी संगठन का काम करता था, उनको प्यार से लोग बड़े भाई के तौर पे भैया बोलते थे, कृपा भैया। तो उनका हर भाषण में ये वाक्य रहता था कि मराठी मेरी मौसी है और उत्तर प्रदेश मेरी माँ है, हिंदी मेरी माँ है। आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है, मेरी माँ है, मगर हिंदी हमारी लाडली बहन है। क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने देखो 237 के ओर पे हम आगे आ गए और उनकी माध्यम से, क्योंकि मौसी का हक जो ये लाडली बहन ने थोड़ा कम कर दिया है। मुंबईमध्ये 1.5 कोटीच्या मुंबईमध्ये 50 लाखाच्या आसपास मराठी आहे, ते आहे। त्यांची भाषा प्रत्येकाची मातृभाषा वेगळी आहे, पण ते आपापसात हिंदीमध्ये बोलतात। त्यांच्याशी आपण हिंदीमध्ये बोललो तर व्यवहार सोपा होईल, यात अडचण काय। सक्ती करू नये ह्या मताचा मी आहे। सक्ती करू नये या मताचे सरकार आणि माननीय देवेंद्रजी पण आहेत, आणि त्यामुळे शाळांमध्ये ज्यावेळेला हिंदी सक्तीची असावी असं म्हटलं गेलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षण मंत्र्यांना ही सूचना केली की तुम्ही सक्ती हा शब्द काढा। मराठी ही सर्वांकरता, आमची माय मराठी ही सर्वांकरता आमची बोलीभाषा, आमची राहण, सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंतची भाषा मराठी आहे। प्रताप सरनाईकही मराठी दिवसभर बोलतात, त्यांचाही पूर्ण पिंड मराठी आहे। आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे, त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील। मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात। मुंबईची बोलीभाषा ही मराठीच आहे, मुंबईच्या अभिमानाची भाषा ही मराठीच आहे, आणि मुंबईतल्या मुंबईकरांनी मराठी समजून घेतलं पाहिजे, शिकलंही पाहिजे, बोललंही पाहिजे। स्वाभाविकता अभिजात भाषेचा दर्जा हाही मराठी आहे। आणि याच प्रकरणावर सर्व पक्षीयांनी टीका सुद्धा केलेली आहे। मराठी संपवण्याचा भाजपचा अजेंडा आता शिंदेच्या शिवसेनेच्या तोंडी असल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केलेला आहे। तर प्रताप सरनाईकांच्या तोंडी अमित शहांचे शब्द आहेत, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। सरनाईकांचं विधान भाजपचा अजेंडा चालवणारं असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणतात। लाडकी बहीण दुसरी कोणी, मावस बहीण, आते बहीण हे प्रकार नव्हते, आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार। बरं का, हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार। त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार, हा अमित शहांचा विचार आहे। बघा, तुम्हाला एक सांगतो, त्यांनी पहिलं सुरेश उर्फ भैया जोशीला विचारावं की कुठची नक्की भाषा आहे, आणि मग इकडच्या मराठी माणसाला विचारावं, मग त्याला ते उत्तर मिळेल। पण तुम्हाला एक सांगतो याच्यात कदाचित ते त्यांच्यावर जे आरोप होतात ना, त्याच्यातून दुसरी कॉन्ट्रोवर्सी करून बाहेर सटकायला पण बोलत असते। प्रताप सरनाईकांनी केलेलं जे विधान आहे हे स्पष्ट स्वरूपामध्ये हा भाजपचाच अजेंडा आहे पुढे चालवत आहेत, आणि यांना मराठी मायबोली मराठी गुंडाळून ठेवायची आहे, हा याचा स्पष्ट यातून ध्वनित होणारा अर्थ आहे। आणि भाजपचा अजेंडा काय, तर त्यांना मराठी ही नस्तनाबूत करायची आहे। हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे, मराठी माणसाचा याचा अर्थ या महाराष्ट्रात जो कोणी राहतो त्याचा जात धर्म पंथ कोणताही असू शकतो, परंतु या महाराष्ट्रात राहणारा मराठी, गुजरातमध्ये राहणारा गुजराती, बंगालमध्ये राहणारा बंगाली, म्हटलं ही अस्मिता तुमच्या माझ्या अंगी असली पाहिजे। जर प्रताप सरनाईकांना ती अस्मिता हिंदीची घालवून घ्यायची असेल स्वतः, तर घालवून घ्यावी।